बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने करणार आहोत, ती म्हणजे लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय आणि अवघ्या काही दिवसांवर आता निवडणुका आलेल्या असून त्याच पार्श्वभूमीवर भाजपची केंद्रीय निवडणूक समितीची दिल्लीमध्ये बैठक होणार आहे। तर या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर राहणार आहेत। बैठकीमध्ये राज्यातील महायुतीच्या जागा वाटपावर चर्चा होण्याची शक्यता आहे आणि बैठकीनंतर भाजपची राज्यातली दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे। तर आत्ताची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत। गुड मॉर्निंग प्रशांत, केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये जागा वाटपाचा तिढा सुटणार असल्याचं आता निश्चित होतंय। भाजपची दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे, काय अपडेट्स? बरोबर, महाराष्ट्राच्या संदर्भात भाजपची दुसरी यादी लवकर देण्याची म्हणजे आज येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक आहे। या बैठकीमध्ये भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहणार आहे। या बैठकीमध्ये भाजपच्या उमेदवारांच्या नावावरती शिक्कामोर्तब होणार आहे। राज्यातील जवळपास 20 जागांची घोषणा केल्यानंतर आता उर्वरित जागांच्या संदर्भात निर्णय भारतीय जनता पक्ष घेणार आहे। त्या संदर्भात यादी जाहीर करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या संदर्भात की या बैठकीनंतर उद्या किंवा परवा या संदर्भात यादी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, कारण की बैठक जी आहे सायंकाळी 6 वाजता सुरू होईल आणि त्यानंतर उशिरापर्यंत ही बैठक चालत असते। त्यामुळे या बैठकीनंतर यादी येण्याची शक्यता नाही आहे आणि त्याचमुळे ही यादी जी आहे उद्या किंवा उद्या परवापर्यंत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। 27 मार्च जो आहे तो पहिल्या टप्प्यातील उमेदवारांच्या नावांवरती अर्ज दाखल करण्याचा हा अंतिम दिवस आहे। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्या किंवा परवा या संदर्भात यादी येण्याची दाट शक्यता आहे, म्हणाली। प्रशांत, या सविस्तर माहितीसाठी आणि दिल्लीतले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहू।